नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आपण वेगवेगळे पदार्थ घेऊन ते खाण्यायोग्य आहेत का नाही हे बघत आहोत. आजच्या भागात आपण बघणार आहोत किसान या कंपनीने बनवलेला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस. आता टोमॅटो सॉस हा प्रकार बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. विशेषतः जेव्हा आपण सँडविच करतो किंवा फ्राईज खातो किंवा बऱ्याच गोष्टींबरोबर, अगदी वडापावबरोबर सुद्धा आपण टोमॅटो केचप खातो. आता आज टोमॅटो केचप याबद्दल बोलण्याचा मुख्य उद्देश असा आहे की टोमॅटो केचप हे आपण हेल्दी समजतो, कारण त्यात टोमॅटो आहे, बरोबर आहे. तर हा टोमॅटो केचप आणि नुसता टोमॅटो ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्या टोमॅटो केचप बनवताना ह्यात काही गोष्टी बऱ्याच वेगळ्या घातल्या जातात आणि त्याच्यामुळे टोमॅटो जेवढा न्यूट्रिशियस किंवा टोमॅटो जेवढा सकस आहे तेवढा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप हा सकस राहत नाही. आणि आपण त्याचं एक एक करून बघणार आहोत की टोमॅटो आणि टोमॅटो केचपमध्ये काय फरक आहे आणि हा टोमॅटो केचप आपण खावा की खाऊ नये. आता कुठलाही खाद्यपदार्थ चांगला आहे का खराब आहे, तो खावा की खाऊ नये हे ठरवताना आपण त्याचं फूड लेबल, म्हणजे त्या पॅकेज फूडवरती मागच्या बाजूनी जे बारीक बारीक अक्षरात लिहिलेलं असतं त्याला म्हणायचं फूड लेबल. आणि ते फूड लेबल आपण वाचतो आणि त्यात दोन मुख्य घटक असतात. एक आहे इन्ग्रेडियंट्स, म्हणजे त्यात काय घातलं आहे, आणि दुसरं आहे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यात किती घातलं आहे. आता ह्या दोन गोष्टी जेव्हा आपण टोमॅटो सॉसबद्दल बघतो तेव्हा आपल्याला टोमॅटो आणि टोमॅटो सॉस ह्यातला फरक लगेचच कळून येईल. त्यातलं मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगत जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हीच ठरवा की हे टोमॅटो सॉस आपण खावा की खाऊ नये. आता जेव्हा आपण इन्ग्रेडियंट्स बघतो तर त्याच्यात सुरुवात कुठून होती आहे, तर वॉटर किंवा पाणी. तर ह्यात बेसिकली 50% पाणी आहे, त्यात वाईट काहीच नाही आहे, कारण टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटोचा जो रस असतो तो बराच घट्ट असतो आणि तो आपल्याला खाण्यायोग्य जर बनवायचं असेल तर त्यात पाणी घालणं साहजिक आहे. त्यामुळे त्यात वाईट काही नाही आहे आणि हे ॲक्सेप्टेबल आहे. नंतर त्यात आहे टोमॅटो पेस्ट. टोमॅटो पेस्ट म्हणजे टोमॅटोचा रस काढला जातो, तो घट्ट केला जातो आणि त्याची पेस्ट बनवली जाते आणि ती पेस्ट त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि नंतर त्याचा टोमॅटो सॉस बनतो. आता तिसरा जो मुख्य घटक आहे ह्याच्यामध्ये, जो अतिशय अनपेक्षित आहे, म्हणजे जर मी कुठल्याही 100 लोकांना विचारलं की तुम्हाला ह्या टोमॅटो केचपमध्ये साखर आहे असं सांगितलं तर हे तुम्हाला पटेल का, आणि त्यातले 90% लोक म्हणतील की टोमॅटो सॉसमध्ये साखर असते, हे आम्हाला माहीत नाही, लागत नाही, कळत नाही. आणि हा मुख्य उद्देश आहे आजच्या एपिसोडचा, हे सांगणं की एखादा पदार्थ आपल्याला खूप हेल्दी वाटतो, खूप चांगला वाटतो, खूप न्यूट्रिशियस वाटतो, सकस वाटतो, आणि तरीसुद्धा तो सकस नसतो. आता मान्य आहे की ह्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट आहे. किती आहे? जर तुम्ही 100 ग्रॅम टोमॅटो सॉस घेतला तर त्याच्यामध्ये 25 ते 28 ग्रॅम, म्हणजे 25 ते 28% ही टोमॅटो पेस्ट आहे. आणि टोमॅटो हा खरंच न्यूट्रिशियस आहे. टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. टोमॅटो खावा असं मी प्रत्येकाला सांगतो, कारण त्यात फायबरही बऱ्यापैकी असतं, व्हिटॅमिन्स भरपूर असतात, मिनरल्स भरपूर असतात आणि हे आपल्या शरीराला आवश्यक आहे. पण हे झालं टोमॅटोबद्दल. जेव्हा आपण टोमॅटो केचप बघतो तेव्हा त्यात मग फरक पडायला लागतो, कारण ह्या टोमॅटो केचपमध्ये जेवढा टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटोचा रस आहे तेवढाच साखर घातलेली आहे किंवा तेवढाच साखरेचा पाक घातलेला आहे. त्यामुळे हा पदार्थ हा आपल्याला हानिकारक ठरतो. आपण पुन्हा पुन्हा बघतोय की साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आणि ही साखर यात किती आहे, तर 50% साधारण पाणी आहे
1/4 किंवा 25% टोमॅटो आहे आणि 1/4 किंवा 25% ही साखर आहे. म्हणजे जेवढा टोमॅटो आहे तेवढीच साखर आहे. तरीसुद्धा आपल्याला वाटत नाही, कळत नाही, पटत नाही, समजत नाही, उमजत नाही की ह्यामध्ये साखर आहे, खूप आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एक मुख्य घटक आहे, तो म्हणजे मीठ. मीठ हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. मिठामुळे आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवण्याचा प्रकार वाढतो. त्याच्यामुळे हार्टवरती लोड येतो, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि आपल्याला दिवसभरात फक्त 1,500 मिलीग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम सोडियम लागतं, जे साधारणतः 4 ते 4.5 ग्रॅम मिठामधून मिळतं. तर ह्या टोमॅटो सॉसमध्ये 100 ग्रॅम टोमॅटो सॉस घेतला तर त्याच्यामध्ये 1 ग्रॅम सोडियम आहे, म्हणजे साधारण 3 ग्रॅम मीठ आहे. हे मिठाचं प्रमाण हे खूप आहे, खूप आहे. म्हणजे एवढं मीठ हे आपण खात नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या फ्राईजवरती साधारणतः जो 15-20 ml किंवा 15-20 ग्रॅम टोमॅटो सॉस ओतून घेता, त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जवळजवळ 150 ते 200 मिलीग्रॅम सोडियम जातं आणि आपल्याला दिवसभरात फक्त 1,500 मिलीग्रॅम सोडियम लागतं. त्याच्यावरती जर गेलं तर प्रॉब्लेम वाढायला लागतात. आणि जे आपण दिवसभर चपाती, भाजी, आमटी, भात वगैरे जे काही खातो त्याच्यातनं आपल्याला मीठ मिळत असतं, व्यवस्थित मिळत असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण हा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप खातो तेव्हा आपल्याला नको तेवढं मीठ त्याच्यातून मिळतं, जे चुकीचं आहे. आता ह्याच्यामध्ये नंतर काही फूड ॲडिटिव्ज घातलेले आहेत. आता फूड ॲडिटिव्ह म्हणजे काय? तर साधारणतः हे केमिकल्स असतात आणि ते वेगवेगळ्या कारणांसाठी पदार्थांमध्ये मिसळली जातात. आता ह्या टोमॅटो सॉसमध्ये कुठले कुठले घटक घातलेले आहेत ते आपण बघूया. तर जेव्हा आपण टोमॅटो सॉस घेतो तेव्हा तो आपल्याला घट्ट लागतो आणि आपल्याला वाटतं की हा छान छान, किती मस्त, की हा टोमॅटो किती घट्ट आहे, यात किती भरपूर टोमॅटो त्यांनी घातलेला आहे. तर प्रकार असा आहे मित्रांनो, की हा जो घट्टपणा आहे हा टोमॅटोमुळे आलेला नाही. हा घट्टपणा हा झॅन्थॅन गम, गम म्हणजे डिंक, एक प्रकारचा डिंक. जसं ग्वार गम असतं, झॅन्थॅन गम हा एक डिंक आहे. हा डिंक सोल्युबल म्हणजे तो पाण्यात विरघळतो आणि तो ह्यात मिसळलेला आहे. त्या गममुळे आपल्याला हा टोमॅटो सॉस थिक किंवा घट्ट आहे असं वाटतं. ह्या टोमॅटो सॉसमध्ये एक प्रकारचं स्टार्च मिसळलेलं आहे. ह्या स्टार्चमुळे ह्या टोमॅटो सॉसला घट्टपणा येतो. त्याच्यामुळे हा झॅन्थॅन गम म्हणजे एक प्रकारचा डिंक आणि स्टार्च, एक प्रकारचं स्टार्च, ह्या 2 गोष्टी यात घातल्या ज्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो सॉस हा घट्ट वाटतो, रिच वाटतो, पण तो तसा नाही आहे. नंतर ह्या 2 घटक घातलेत जे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे पदार्थ टिकण्यासाठी मदत करणारे म्हणून आहेत. ते आहेत ॲसेटिक ॲसिड आणि सोडियम बेन्झोएट. ह्या 2 पदार्थांचा तसा फारसा प्रॉब्लेम येत नाही. आणि मग ह्याच्यानंतर काही मसाले त्यात घातलेले आहेत, स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स असं म्हणतात त्याला. तर एकंदरीत आपण जेव्हा हा टोमॅटो केचप बघतो तर त्याच्या प्रॉब्लेम्समध्ये पहिला आहे मुख्यतः आणि सगळ्यात मोठा म्हणजे त्यात खूप साखर आहे. दुसरा म्हणजे त्यात खूप मोठ्या प्रमाणात मीठ आहे. तिसरा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण हा थोडंसं डिसेप्शन म्हणजे थोडीशी अशी फसवणूक केल्यासारखं वाटतं की हा टोमॅटो सॉस रिच आहे असं वाटतं, पण त्याचा जो थिकनेस किंवा रिचनेस जो आहे तो हा स्टार्चमुळे आलेला आहे आणि झॅन्थॅन गममुळे आलेला आहे. त्यामुळे हे वाईट नाही आहे, पण ही थोडीशी फसवणूक असल्यासारखं आहे. तर जेव्हा आपण फक्त टोमॅटो खातो तर त्याच्यामध्ये साखर किती असते? 100 ग्रॅम मागे 3 ग्रॅम. कॅलरीज किती असतात? 100 ग्रॅम मागे 20 कॅलरीज. नंतर फक्त टोमॅटोमध्ये सोडियम किती असतं किंवा मीठ किती असतं? 0. मीठ नसतं. जे ॲक्च्युअल टोमॅटो त्यात मीठ नसतं. तर हा टोमॅटो सॉस जो आपण बघितला त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत? 133 पर 100 ग्रॅम. म्हणजे मी 100 ग्रॅम सॉस खाल्ला तर मला 133 कॅलरी मिळणार आहेत.
आणि त्यातल्या बहुतांश कॅलरी ह्या 25 ते 28 ग्रॅम साखर आणि 1 ग्रॅमच्या साखरमध्ये 4 कॅलरीज अशा रेटनी साधारण 100 कॅलरीज मला साखरेमधून मिळतात आणि वरच्या 20 ते 30 कॅलरीज ह्या फक्त टोमॅटोमधून मिळतात. त्याच्यामुळे जो टोमॅटो सॉस आपण हेल्दी समजतो, जो टोमॅटो सॉस आपण चांगला आहे असं समजतो, सकस आहे असं समजतो, न्यूट्रिशियस आहे असं समजतो, तो तसा नाही. जर आपण टोमॅटो सॉस खाल्ला तर त्याच्यातून आपल्याला नको तेवढी साखर, नको तेवढं मीठ आणि नको तेवढ्या कॅलरीज मिळणार आहेत, ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ह्याच्या पुढे कुठलाही पदार्थ घ्याल त्याचं फूड लेबल म्हणजे त्याच्यावरती काय लिहिलं आहे हे वाचायला लागा, वाचायला शिका, वाचायची सवय लावा, त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुम्ही जे तथाकथित हेल्दी फूड आहे ते हेल्दी आहे का नाही ह्याची शहानिशा किंवा ह्याचं कन्फर्मेशन तुम्हाला करता येईल आणि तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट उपयोगी राहील. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा चला चरूया. जर आपल्याला एखादा पदार्थ ॲनालिसिस करून हवा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मी शक्यतो तो पदार्थ घ्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.